लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसी मोर्चा काढला जाणार आहे। 1 सप्टेंबरला दौंडमधल्या पाटस इथनं या मोर्चाला सुरुवात केली जाणार आहे। दौंड इथनं मुंबईकडे हा ओबीसी मोर्चा निघेल। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे। बघा, 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईला लाखोंच्या संख्येने मुंबईला जाऊ। 1 सप्टेंबरचं आंदोलन हे ओबीसीचं आंदोलन आहे। 1 सप्टेंबरच्या आंदोलनाला हजारोंच्या जनसंख्येनं दौंड तालुक्यातल्या पाटसपासून सुरुवात होईल आणि हे अधिकार हे आंदोलन आरक्षण संपवणाऱ्यांच्या विरोधात, लोकशाहीचा बाजार मांडणाऱ्यांच्या विरोधात, आरक्षणाचे धोरण, संविधानाची तत्व पायदळी तोडवणाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि ते लाखोंचं आंदोलन असेल। पुण्याच्या इंदापूरमधल्या सोनाई डेअरीच्या कारवाई प्रकरणी अद्याप अहवाल समोर आलेला नाही। त्यामुळे सोनाई डेअरीला वाचवतंय कोण असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। तुकाराम मुंढे हे सोनाईवर कारवाई केव्हा करणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। पुण्यातल्या सोनाई डेअरी प्रकरणी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी याआधीच प्रतिक्रिया दिलेली आहे। सोनाई डेअरीवर कारवाई केलेली असून कारवाईबाबतचा रिपोर्ट येणं बाकी आहे। आपण यावर सध्या कोणतंही वक्तव्य करणार नाही, मात्र याबाबत आम्ही कारवाई करत नाही असं जर तुमच्या डोक्यात काही असेल तर ते कृपया काढून टाका असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं होतं। त्याच्यामधल्या फाइंडिंगवरती पुढच्या फाइंडिंग चालू आहे, त्याच्या पुढच्यामधून ज्या काही माहिती आली त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। त्याच्यामध्ये त्याचे सॅम्पल पण आलेले आहेत, त्याच्यात मी आता काही कमेंट करणार नाही, कारण ते इन्व्हेस्टिगेशन एका पर्टिक्युलर क्रिटिकल लेवलला आहे। त्या जशा फाइंडिंग पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला ते कळेल। सो डोंट वरी अबाउट इट। तुम्हाला अशी काळजी करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे। आम्हाला जर ती माहिती द्यायचीच नसेल तर आम्ही सांगितलं नसतं, आम्ही तिथं कारवाई केली असेल। सो असं काही तुमच्या मनात जर असेल तर पहिले डोक्यातून काढून टाका। वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट आणि प्रत्येक कारवाई आम्ही प्रेसनी कळवतोय। एफडीए यामध्ये सातत्यानं एकच जी गोष्ट सांगते त्यामध्ये ही चौकशी अजून पूर्ण झालेली नाही, पण ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे की हे जे कोणी दूध भेसळखोर आहेत, हे दूध भेसळखोर म्हणजे सर्वसामान्य जनतेला कॅन्सरच्या तोंडात ढकलण्याचं काम हे दुर्दैवानं यामध्ये होते आणि काहीशा फायद्याच्या दृष्टिकोनातून जर या गोष्टी होत असतील तर याच्यावर आळा हा बसायला पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांचं काय लागेबांधे असतील, काय त्यांच्यावर आशीर्वाद असतील, हे सगळे बाजूला ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, जनतेची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।